थांबा आहे बेटा, पुस्तक कुठे ते दाखव असं. हा समोर अमायरा. हा हिप हिप हुर्रे. तिला चेअर करा जोर से, जोरात आहे बाळा. नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. आपण आहोत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची नात अमायरा चव्हाण. आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी पुस्तक लिहिलं. सर्वोत्तम असं पुस्तक ते साकारलं गेलं. त्या पुस्तकामध्ये ते लिहिताना नेमक्या त्यांच्या भावना काय होत्या आणि संकल्पना त्यांना कशी सुटली आणि या पुस्तकासाठी अन्य कोणाचं त्यांना कशा पद्धतीने योगदान लाभलं त्याबद्दल आपण त्यांना बोलतं करतो. अमायरा, नमस्कार, तुझं स्वागत आहे. पुस्तक लिहिण्याची संकल्पना कशी सुचली आणि वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तू पुस्तक लिहितेस, फार मोठं धाडस आहे. यात तू यशस्वी कशी झालीस? मी 3 वर्षापासून पुस्तक वाचते. मला पुस्तकाची खूप आवड आहे. त्यामुळं माझं स्वप्न होतं पुस्तक घ्यावं आपण. मग वाचून आयडियाज फॉर्म झाले, प्लॉट तयार झालं आणि लिहिलं मी. आता सध्या तू कितवीला आहेस आणि शाळेतले शिक्षक किंवा तुझे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी तुला कशा पद्धतीने प्रोत्साहन केलं? मी 6वीत आहे आणि माझे मित्र शिक्षक सगळ्यांनी खूप छान सांगितलं. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकते मी आणि सगळ्या शिक्षकांनी मित्रांनी खूप छान सांगितलं आणि त्यांना खूप छान वाटलं. आईबाबांनी पुस्तक लिहिताना काही सहकार्य केलं, मदत किंवा काही वाचनासाठी अन्य काही? हो, भरपूर मदत केलं, सहकार्य केलं. पुस्तक लिहिण्याची नेमकी काय तुमची संकल्पना होती आणि कोणत्या विषयावरती हे पुस्तक साकारलं? मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी थोडा, आणि द ट्रेल डायरीज. कोणीही एकटं नाही आहे, एकटं नसावं आणि एकटं वाटावं नाही. याआधी पुस्तक लिहिण्यासाठी तुला एखाद्या पुस्तकाचं म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एखादा लेखक आवडता असतो किंवा त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल, त्याची ग्रंथसंपदा असते, ती मनापासून भावत असते आणि ते नजरेसमोर ठेवून आपण थोडंफार लिखाणाला सुरुवात करतो. मग असं तुला कोणता लेखक भावला ज्याची पुस्तकं तू वाचलीस? LM अल्कॉट, त्यांचं लिटल विमेन खूप छान पुस्तक आहे आणि खूप इन्स्पायर केलं आहे मला. छोट्यांसाठी पुस्तक लिहिताना यापुढे काही कॉमिक्स किंवा फिक्शन्स काही लिहावं असं वाटते का? हो, मला फिक्शनच लिहावं असं वाटतंय. भावी कारकिर्दीकरता तुला फार फार शुभेच्छा. या होता अमायरा चव्हाण. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्या लेखिका म्हणून झाल्यात. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षण घेत आहेत आणि फार मोठी मजल या वयामध्ये तिने मारली. आपण तिला या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन थांबतो. मुंबई, यशवंतराव चव्हाण सेंटर येथून दिनेश मराठे सह प्रियांका सिंग, मुंबई. धन्यवाद.